प्रवास करत आहेत। रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। विनायक राऊत, रश्मी ठाकरे तसेच इतर पदाधिकारी जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि वंदे भारत मधून ते प्रवास करतायत। ही थेट दृश्य आपण पाहतो। उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच वंदे भारत मधून प्रवास आहेत आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। पहिल्यांदाच आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे, रश्मीताई ठाकरे आणि सोबतच जे खासदार आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण तर आहेच, पण आपला एक जो नेता आहे तो लोकांसोबत प्रवास करतो याची एक भावना सुद्धा या ठिकाणी आहे। जे प्रसार माध्यम आहे त्यांना या ठिकाणाहून दूर ठेवलं जात आहे आणि आसन ग्रहण करताना आता सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहतोय की भास्कर जाधव सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, सुनील शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि वैभव नाईक साहेब पोहोचलेले आहेत। नाईक साहेब दौरा आपण पाहतोय या ठिकाणी दौरा, तर हे सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की एक एक करून जे नेते आहेत ते आता या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत आणि खेड स्टेशनहून मुंबईतील दादर स्टेशनचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी केला जाईल। कणकवली सिंधुदुर्गचा हा दौरा होता। काय म्हणाल, हा दौरा किती फ्रुटफुल होता आणि एक वादळी दौरा ठरला, उत्साह मिळाला आणि ऊर्जा मिळाली त्यांच्या येण्यानं सर्व कार्यकर्त्यांना? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हा 2 दिवसाचा दौरा अत्यंत यशस्वीपणे पार पडला। उद्धवच्या पाठीशी आजही लोक आहेत हे या निमित्ताने दिसून आलं आणि येणाऱ्या काळामध्ये लोक उद्धवजींबरोबरच असतील। कोकण हा शिवसेनेवर आणि उद्धवजींबरोबरच असेल। आपण म्हटलं की प्रतिसाद अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळाला। नक्कीच नितेश राणे जे आहेत त्यांनी टीका केली आहे। ते म्हणतात की DNA जो आहे आमचा सिंधुदुर्गामध्ये आहे आणि उद्धव ठाकरेंचा जो DNA तो सुद्धा आपण आता तपासून पाहूया। चितावणीखोर भाषा त्यांनी या ठिकाणी केलं, याला उत्तर कसं देणार? नाही, काही लोक असतात त्यांना उत्तरच द्यायचं नसतं आणि हेच त्यांना उत्तर असतं आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या उत्तराला उत्तर न देणं हेच अपेक्षित आहे। आज जनतेच्या सोबत उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रवास करतायत, आपण पाहतोय सगळे सेल्फी काढतायत आणि एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण। आपण बघितलं असाल की या ट्रेनमध्ये किती लोक उद्धवजींबरोबर या ठिकाणी फोटो काढतायत, किती लोक त्यांच्याशी जोडत आहेत, हे खरं महत्त्वाचं आहे। आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय की आता आसन ग्रहण केलेलं आहे आणि सगळे जे नेते आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। स्वतः विनायक राऊत जे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार आहेत ते या प्रवासामध्ये सोबत असणार आहेत। त्यासोबतच सुनील शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, राजपूत जी आहेत जे अंगरक्षकाप्रमाणे कायम सावलीसारखे त्यांच्या सोबत उभे असतात आणि ही सगळी दृश्य आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की आजचा हा जो दौरा आहे तो आता मुंबईच्या दिशेनं सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे हे रेल्वेनं प्रवास करतायत, वंदे भारत ट्रेन